दर्शक नमस्कार. खुली चर्चा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. कोरोनामुळे आपण पाहतो की एक भयानक अशी परिस्थिती आपल्या समोर आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये कोरोनाचा हा परिणाम आपल्याला दिसून येतोय. आणि सगळ्यात जास्त जर कुठलं क्षेत्र प्रभावित झालं असेल तर ते शिक्षण क्षेत्र. आजच्या घडीला शाळा कधी चालू होणार याच्या कल्पना कोणाला नाही आहेत. अर्थात शासनाने एक निर्णय घेतला की शाळा बंद राहतील पण शिक्षण प्रक्रिया ही सुरू राहील, विद्यार्थ्यांच्या शिक्षणापासून वंचित राहू नये अशा प्रकारची भूमिका आहे. आणि या दरम्यान मग ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा एक अवलंब करण्यात येतोय. शेवटी ही पद्धत आज कशा प्रकारे चालू आहे, विद्यार्थ्यांमध्ये जर आपण पाहायला गेल्यानंतर ही जी ऑनलाईन पद्धत आहे ती त्यांच्यासाठी किती परिणामकारक ठरते किंवा त्यातल्या त्रुटी कशा पद्धतीच्या आहेत आणि एकंदरीत शिक्षण क्षेत्रातलं जे वातावरण आहे ते कशा पद्धतीचं आहे, आज ही आपण चर्चा करतो. आणि या चर्चेसाठी आपण निमंत्रित केले सिद्धेश्वर प्रशालेचे मुख्याध्यापक श्रीयुत संतोष पाटील सरांना. पाटील सर स्वागत. पाटील सरांची ओळख करू खरं म्हणजे वेगळी करून देण्याची गरज नाही आहे. आज सिद्धेश्वर प्रशालेचे मुख्याध्यापक एवढीच त्यांची मर्यादित ओळख नाही तर ज्या शैक्षणिक संस्था आहेत सिद्धेश्वर देवस्थान अंतर्गत तर त्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका संतोष पाटील सरांची आहे. त्याचप्रमाणे विविध व्याख्यानं जी आहेत जी शिक्षणासंदर्भात सोलापूर शहर जिल्ह्यात पार पडतात तर त्यामधून बरंचसं मार्गदर्शन आजवर संतोष पाटील सरांनी केलेलं आहे. त्याचप्रमाणे विपुल असं लेखन ज्याला आपण म्हणू तर ते लेखन शैक्षणिक क्षेत्रासंदर्भात पाटील सरांचं आहे. त्याचप्रमाणे आकाशवाणी असेल किंवा अन्य माध्यमं यातून संतोष पाटील सरांचं एक सविस्तर असा संवाद प्रत्येक वेळेला होत असतो. आणि मग याच अनुषंगानं आज ही सगळी परिस्थिती कशा पद्धतीची आहे ती पाटील सरांकडून जाणून घ्यायचे. पाटील सर, मुख्याध्यापक तुम्ही आहात आणि अशा वेळेला एक शासनाचे निर्देश या शिक्षण क्षेत्रासंदर्भात कशा पद्धतीचे आहेत? सुरुवातीलाच मी माझ्या सर्व दर्शकांना नमस्कार करतो आणि आपल्या सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वराच्या चरणी वंदन करतो की आज आपल्या सोलापुरातच नव्हे तर जगावर जे हे संकट उद्भवलेलं आहे या संकटातून सगळ्यांनाच मुक्त करून पुन्हा आनंददायी दिवस आमच्या सर्वांच्या आयुष्यामध्ये येवो अशी प्रार्थना करून आपण चर्चेला सुरुवात करूया. सर, नक्कीच आपण जो आत्ता प्रश्न विचारलेला आहे की सगळ्यात महत्त्वाचं कुठलं क्षेत्र आहे जे या कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये किंवा परिस्थितीमध्ये प्रभावी ठरलेलं आहे ते म्हणजे शिक्षण क्षेत्र. याचं कारण असं आहे की मुळातच प्रत्येक पालकाला आपलं मूल हे प्रिय आहे, प्रत्येक शाळेला आपला विद्यार्थी प्रिय आहे आणि यामुळं आपल्या मुलाचं आपल्या विद्यार्थ्यांचं कुठल्याही प्रकारचं शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि एक भारताची आदर्श पिढी शाळेतून निर्माण होते, पालकांच्या संस्कारातून निर्माण होते, त्याला कुठेही खंड पडू नये म्हणून आज या क्षेत्रामध्ये सर्व बाजूने विचार होत असताना दिसून येतो. मला सर्व दर्शकांना पालकांना नम्रपणे सांगायचं आहे की सुरुवातीच्या कालखंडामध्ये जेव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला मार्च महिन्यात सुरुवात झाली, वास्तविक पाहता मार्चच्या 3ऱ्या आठवड्यापर्यंत महाराष्ट्रात सर्व शाळा किंबहुना सोलापुरामध्ये सर्व शाळा अतिशय चांगल्या पद्धतीनं कार्यरत होत्या. वर्षभरामध्ये सर्वच शाळांनी नियोजनाप्रमाणे अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. फक्त त्यांच्या ज्या काही वार्षिक परीक्षा होत्या त्या होऊ शकल्या नाहीत. म्हणून आज जो एक कुठेतरी शिक्षकांबद्दल शाळांबद्दल सूर निघतो की विद्यार्थ्यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं तर कृपया मला सगळ्यांना सांगायचंय की असं समजण्याचं काहीही कारण नाही. कारण का, वर्षभर विद्यार्थी नियमित शाळेला आलेले आहेत. प्रामाणिकपणे सर्व शाळांनी शिक्षकांनी अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. फक्त परीक्षा झाली नाही म्हणून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झालं असं म्हणणं ते उचित ठरणार नाही. यामुळं कोणीही पालकांनी किंवा समाजातल्या मान्यवरांनी असं समजायला हरकत नाही की शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांचं फार मोठं नुकसान झालं. यातली दुसरी एक बाजू अशी होती की परीक्षा झाल्या नाहीत याचा अर्थ वर्षभरामध्ये त्यांनी केलेला अभ्यास त्याची दखल शाळेने घेतली नाही असं आपल्याला म्हणता येणार नाही. जून पासून ते मार्च पर्यंत मुलांच्या ज्या ज्या काही परीक्षा झाल्या होत्या त्या चाचणी असतील, सत्र एक परीक्षा असेल, अंतर्गत मूल्यमापन असेल, या सर्वांचा आणि शासनाने वेळोवेळी दिलेल्या गाईडलाईनचा वापर करून सर्वच शाळांनी चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांची प्रगती पुस्तकं तयार केलेली आहेत, रिझल्ट्स लावलेली आहेत. त्यामुळं यामध्ये नक्कीच शाळांनी केलेलं कार्य हे अभिनंदनीय आहे. मग प्रश्न येतो की मार्चमध्ये ही सगळी परिस्थिती सुरू झाल्यानंतर की विद्यार्थ्यांना ऑनलाईनच्या माध्यमातून आपण शिक्षण दिलं पाहिजे हा विचार प्रवाह येऊ लागला.
पण इथं झालं काय, दरवर्षी आपल्याकडे एप्रिल आणि मे महिन्यामध्ये मुलांना सुट्टी असते, फक्त 10वी हा भाग वगळून. आणि सुट्टी का दिली जाते याचं मानसशास्त्रीय कारण आहे. मुलं रिफ्रेश झाली पाहिजे आणि नवीन वर्षासाठी पुन्हा ती बौद्धिक आणि शारीरिक दृष्ट्या मानसिक दृष्ट्या तयार व्हायला हवी म्हणून ती सुट्टी आहे. पण यावेळेस उलट झालं काय, सुट्टीच्या काळामध्ये मुलांना ऑनलाईनच्या माध्यमामध्ये अधिक मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवण्यात आलं. ही कुठेतरी थोडीशी नियोजनामध्ये किंवा समजण्यामध्ये प्रत्येकाने लावलेला वेगवेगळा अर्थ असं मला म्हणावं लागेल. शासनाची भूमिका काय होती की विद्यार्थी घरी असताना त्याला काहीतरी गुंतवून ठेवलं पाहिजे, कारण तो विद्यार्थी घराच्या बाहेर येऊ शकत नाही, खेळू शकत नाही, पाहुण्यांकडे जाऊ शकत नाही. यासाठी शिक्षकांनी त्याला आनंददायी शिक्षण कसं देता येईल, मोबाईलचा वापर करून एखादी क्लिप पाठवून कसं देता येईल ही विचार, सुरुवातीला हा विचार महत्वाचा होता. पण यातून झालं काय, बऱ्याच ठिकाणी एप्रिल आणि मे मध्ये सुद्धा सुट्टीच्या काळामध्ये शिकवण्याचा भाग मोठ्या प्रमाणामध्ये हाताळला गेला. आणि हिथंच कुठंतरी मला ती खंत वाटते की मुलं सुट्टीच्या काळामध्ये सुद्धा मोबाईलच्या आहारी गेली. ते होणं अपेक्षित नव्हतं, कारण का आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी सुट्टीत 10वी 12वी वगळता आपण सुट्टीमध्ये कधी मुलांना अभ्यास घेत नाही. उलट हा सुट्टीचा कालावधी इतर छंद त्यांनी जोपासावे, इतर छंद जोपासायला मुलांना वेळच नसतो. खरं तर ही चांगली संधी होती. नैतिकतेचं शिक्षण आपण घराघरामधून देऊ शकलो असतो. निसर्ग शाळा, आज जसं लोकमतला डिसले सरांचा एक खूप सुंदर लेख आलेला आहे, निसर्गाची शाळा म्हणून आपल्या घराघरातून मुलांना संस्काराचं शिक्षण देता आलं असतं. पण मोबाईल पासून थोडंसं लांब ठेवून आपल्याला एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी खूप चांगल्या पद्धतीनं नियोजित करता आला असता. पण बऱ्याच ठिकाणी ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली मुलांना, पालकांना, शिक्षकांना, संस्थापकांना थोडासा त्रास सहन करावा लागला. ही एक त्यातली मला त्रुटी जास्त इथं जाणवते. अर्थात ऑनलाईन शिक्षणाला विरोध नाही, पण ते कुठल्या स्तरावर घ्यावं, कुठल्या माध्यमासाठी घ्यावं, कुठल्या वयोगटासाठी घ्यावं याचा साकल्यानं विचार करून जर अकॅडमिक इयरचं नियोजन करता आलं असतं तर ते अधिक प्रभावी ठरलं असतं. आणि आता जून मध्ये तुमचा प्रश्न होता की नेमकं शासनाचे निर्देश काय आहेत, 15 जूनला आपण शाळा सुरू करू शकलो असतो का, किंवा आता पुढं शाळा सुरू करण्याची काही चिन्ह दिसतात का. याला एकच आहे, महाराष्ट्र शासनाने अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे. 15 जूनच्या परिपत्रकामध्ये गाईडलाईन्स दिलेल्या आहेत आणि त्या गाईडलाईनमध्ये एक वाक्य महत्वाचं आहे की जिल्ह्याची परिस्थिती, शहराची परिस्थिती पाहून संबंधित माननीय जिल्हाधिकारी साहेब असतील किंवा आणखीन संबंधित अधिकारी वर्ग असतील, माननीय शिक्षण अधिकारी असतील, यांच्या समन्वयातून शाळा कधी सुरू कराव्यात याचा विचार होणार आहे. त्यामुळे पालकांनी चिंता करण्याचं काही कारण नाही की आता शाळा कधी सुरू होतील आणि सुरू होतील किंवा नाही. आणि तशा आपण बघतो की ऑनलाईन ह्या सुरू देखील झाल्या. म्हणजे याला आता आपल्या शाळेत जरी विचार करायचा म्हटलं तर आपण 15 जूनला पाहिलं की ते ऑनलाईन पद्धतीनं त्याचे ते धडे सुरू झाले. नक्की, मी त्याच विषयावर येतो. आणि मग 15 जूनला शासनाने एक शब्द प्रयोग केला, शाळा चालू राहणार नाहीत पण शिक्षण बंद राहणार नाही. म्हणजेच याचा अर्थ काय, सुट्टीचा कालावधी संपला, नक्कीच शाळांची, शिक्षकांची, आम्हा सर्वांची जबाबदारी आहे की आता 15 जून पासून आम्ही मुलांना अध्यापन प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे. यासाठी शासनाने ज्या काही गाईडलाईन्स दिल्या त्यानुसार सोलापुरातील सर्व शाळा खूप चांगल्या पद्धतीनं 15 जून पासून ऑनलाईन शिक्षण सुरू केलेले आहे. मग याच्यामध्ये शासनाने काय सांगितलं की मुलं मोबाईलच्या आहारी जाऊ नयेत म्हणून वयोगट ठरवलेला आहे. उदाहरणामध्ये 9वी 10वीला किती वेळ तुम्ही ऑनलाईन शिक्षण देऊ शकता, 6वी ते 8वी पर्यंत किती तास दररोज ऑनलाईन शिकवता येईल, किंवा नर्सरी 1ली 2री याला ऑनलाईन शिक्षणाची गरज नाहीये. हे शासनाच्या जर गाईडलाईन्स आपण पाळल्या तर मला वाटतं कुठल्याही विद्यार्थ्यावर ऑनलाईन शिक्षणाचा फार मोठा बोजा पडणार नाही. जर आपण या गाईडलाईन्स न बघता नियोजन करू लागलो तर नक्कीच यामध्ये आमचा विद्यार्थी हा अभ्यासाच्या बोजाखाली दडला जाईल. याचं कारण असं आहे, मग दररोजच शिक्षक अभ्यास देतील, दररोजच घरचा अभ्यास देतील, कोणी झूम माध्यमातून किंवा अन्य माध्यमातून ऑनलाईन तास घेण्याचा प्रयत्न करेल आणि याचा सगळा भाग जर विद्यार्थ्याचा, परिसराचा अभ्यास न करता आपण ऑनलाईन सुरू केलो तर मला वाटतं त्यामध्ये आपल्याला अपेक्षित असं फळ किंवा अपेक्षित असं यश मिळणार नाही. यासाठी सर
ऑनलाईन शिक्षणाचं खूप चांगल्या पद्धतीनं नियोजन होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. नाही, नियोजन हा एक महत्वाचा भाग आलाच, पण त्याचबरोबर अनेक प्रश्न या ऑनलाईन पद्धतीमुळे आपल्या समोर येत आहेत. महत्वाचं म्हणजे एखादा विद्यार्थी जेव्हा शाळेत येतो तेव्हा तो एका शैक्षणिक वातावरणामध्ये असतो. तो जर विद्यार्थी घरी असेल आणि आपण म्हणतो की ती ऑनलाईन पद्धत आहे आणि तुम्ही तिथून आता एक की मुख्याध्यापक असतील, सर्व शिक्षक असतील, ते तर ज्ञानदानाचं कार्य करतातच आहेत, पण हा जो विद्यार्थी तो शैक्षणिक वातावरणात राहील का, हा एक महत्वाचा भाग आहे. कारण घरचं वातावरण शैक्षणिक वातावरण नसतं, तो मोबाईल घेईल, अशा वेळेला घरातली लोक काही स्वतःच्या कामात असतील, तिथं त्याचं लक्ष विचलित होणार आहे. तर तो त्या वातावरणामध्ये येईल का, महत्वाचा हाच एक भाग तुम्हाला विचारायचा. ऑनलाईन शिक्षणाचा हा मूलभूत प्रश्न तुम्ही विचारलेला आहे सर. यातून मला इथं असं सांगावंसं वाटेल, वास्तविक पाहता ऑनलाईन शिक्षण हे एक पूरक म्हणून त्याला मानलं जावं. ऑनलाईन शिक्षण म्हणजे सर्वस्व शिक्षण हे माध्यमिक स्तरापर्यंत आपल्याला त्याला म्हणता येणार नाही. फक्त खंड पडू नये ही भूमिका ऑनलाईनच्या माध्यमातून आपण पूर्ण करू शकतो. जसं एखादा शिक्षक वर्गामध्ये शिकवत असताना एखाद्या शैक्षणिक साधनांचा उपयोग करतो, तशाच प्रकारे ऑनलाईन शिक्षणाकडे पाहावं. ऑनलाईन शिक्षण म्हणजे साध्य असं कुणीही त्याला मानू नये. याचं कारण असं आहे, परकीय देशामध्ये जी भौतिक साधनं उपलब्ध आहेत तशी आपल्या देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा काही शहरामध्ये सर्वच शाळांमध्ये ऑनलाईनसाठी लागणारी भौतिक सुविधा उपलब्ध नाहीत. किंबहुना पालकांच्या घरामध्ये सुद्धा तशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध नाही. म्हणजे एकाकडे तो अँड्रॉइड मोबाईल नसूही शकतो. आता उदाहरणामध्ये महाराष्ट्राने सर्वे केला, या सर्वेमध्ये फक्त 28% लोकांकडे अँड्रॉइड मोबाईल आहे. मग मला सांगा, बाकीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण मिळतं आणि 28% जर फक्त विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण मिळत असेल तर किती मोठा वर्ग हा वंचित राहतो. मग आम्ही पुन्हा शिक्षणामध्ये दरी निर्माण करणार आहोत का? मी 72% वंचित राहील, त्यातून 72% हा वर्ग वंचित राहील. त्यांच्या मनामध्ये काय दडपण येईल, माझी परिस्थिती नाही म्हणून मला हे शिक्षण घेता येत नाहीये का, किंवा माझी भौगोलिक स्थिती चांगली नाही म्हणून मला हे शिक्षण घेता येत नाही. मग विशिष्ट वर्गाला हे शिक्षण मिळतं, मी त्यापासून वंचित राहतो. यातून विद्यार्थ्याच्या मनामध्ये शिक्षण क्षेत्राबद्दल एक वेगळ्या प्रकारची विषमता किंवा नकारात्मक भावना निर्माण होऊ शकते. त्यामुळं आपल्याला ऑनलाईन शिक्षणाचं खूप चांगल्या पद्धतीनं नियोजन करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. यासाठी एक आहे, आता आपल्याला विद्यार्थ्यांना तर वंचित ठेवायचं नाही. सगळ्यात मला इथं दर्शकांना सांगायचंय की विद्यार्थ्याशी जर आपली कायमची नाळ जोडायची असेल तर आपल्याला कोणत्या ना कोणत्या माध्यमातून विद्यार्थ्याशी संपर्क ठेवलाच पाहिजे. आज विद्यार्थी शाळेत येऊ शकत नाही. तुमचा प्रश्न होता की शाळेमध्ये येऊन घेतलं जाणारं शिक्षण आणि ऑनलाईन शिक्षणामध्ये फरक आहे. तो त्या वातावरणात होऊ शकतो. फार मोठा फरक आहे. जिवंतपणाचं लक्षण म्हणून विद्यार्थी शाळेमध्ये येऊन शकतो आणि ऑनलाईन माध्यमातून फक्त कृत्रिम शिक्षण त्याच्यापर्यंत पोहोचू शकतं. माझं वर्गातलं फेस टू फेस टीचिंग जे आहे हे जिवंतपणाचं लक्षण आहे. मी शिकवत असताना माझ्या विद्यार्थ्याला काय समजलं, काय नाही समजलं याची चर्चा मी प्रत्यक्ष करू शकतो, त्याच्या शंकांचं निरसन करू शकतो आणि तो आनंदी मनाने घरी जाऊ शकतो. पण ऑनलाईनच्या माध्यमातून हे होत नाही. मी एखादी लिंक पाठवेन, एखाद्या झूम माध्यमातून एखादा तास घेईन, पण प्रत्यक्ष मी माझ्या विद्यार्थ्याला वर्गामध्ये जशी माझ्या अंतरक्रिया घडतात, जशी इंटरॅक्शन्स होतात, तसं ऑनलाईनच्या माध्यमामध्ये होऊ शकत नाही. ही ती टेक्निकल एक त्यातली त्रुटी आहे असं आपल्याला मानता येईल. ती चुकीची आहे असं मी म्हणत नाही. अद्याप तेवढं विकसित तंत्र आपल्याकडे नसल्यामुळं विद्यार्थ्यांनी शाळेत येणं, शाळेच्या वातावरणामध्ये शिकणं, याला कुठलीही आपण तुलना इतर गोष्टीची करू शकत नाही. खास करून माध्यमिक शाळांपर्यंत. उच्च शिक्षणामध्ये विद्यार्थी मॅच्युअर्ड असतात, मोबाईल चांगल्या पद्धतीनं हाताळता येतो, चांगल्या प्रकारचं टेक्नॉलॉजी त्यांना वापरता येत असते. त्यामुळं विद्यापीठ स्तरावर, महाविद्यालयीन स्तरावर ऑनलाईन शिक्षणाला चांगला प्रकारचा प्रतिसाद मिळू शकतो. पण तेवढा प्रतिसाद मला वाटतं सर माध्यमिक स्तरांमध्ये ते मिळू शकत नाही. सर, यावर आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की प्रत्येक शिक्षक, मुख्याध्यापक या संस्था चालक यांचे प्रत्येकाचे प्रयत्न आहेतच की शिक्षणामध्ये कुठलाही खंड पडू नये किंवा विद्यार्थी आपल्यापासून थोडासा दुरावू नये. ही सगळी भूमिका आहे. पण जी काही ऑनलाईन पद्धत म्हणा किंवा आत्ताची जी सगळी परिस्थिती आपल्यासमोर उद्भवलेली आहे, एक तुमच्यासमोर आव्हान कशा पद्धतीचं आहे आत्ताच्या परिस्थितीमध्ये, ज्याला एक आव्हान म्हणावं आपण, की यातनं आपण शिक्षण ज्ञानदानाचं काम करतोच आहोत, पण एक चॅलेंज असा आहे की जे अपेक्षित आपल्याला आहे ते घडत नाही, अशी कुठं परिस्थिती आहे का? नक्की सर, आव्हान तर शिक्षण क्षेत्राने ते स्वीकारलंच पाहिजे.
कारण आपल्या विद्यार्थ्याला जीवनामध्ये जाऊन त्याला जर वेगवेगळे चॅलेंजेस स्वीकारायचे असतील तर ती चॅलेंजेस स्वीकारण्याची पहिली जबाबदारी कुणाची असेल तर ती शिक्षक. शाळांची आणि शिक्षकांची आहे. त्यामुळे आमचा कुठला शिक्षक चॅलेंज स्वीकारत नाही किंवा तो आव्हानांपासून दूर राहतो असं म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे. आज अशाही म्हणजे ज्याला आपण म्हणतो की परिस्थिती योग्य नसताना, सकारात्मक नसताना सुद्धा ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत सर्व शिक्षक ऑनलाईन माध्यमातून चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. आपण संस्थेचं उदाहरण सांगितलं. मला इथं सांगायला अभिमान वाटेल सर, मी ज्या संस्थेमध्ये मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे, आमच्या देवस्थानचे अध्यक्ष माननीय धर्मराज काडादी साहेब, आमची स्वतःची एक शिक्षण समिती आहे. या शिक्षण समितीमध्ये सर्व मान्यवर आहेत. उदाहरणामध्ये आमचे भीमाशंकर पटणे अप्पाजी आहेत, डॉक्टर राजशेखर येळीकर आहेत, त्यानंतर आमचे गुरुराज माळगे साहेब आहेत, आमचे मल्लिकार्जुन कळके अप्पा आहेत, भीमाशंकर पटणे अप्पाजी आहेत आणि आमचे सीओ नाडगौडा सर आहेत. आमच्या 15 दिवसातून मिटिंगा होतात. स्वतः काडादी साहेब आमच्याशी शिक्षणाबद्दल चर्चा करतात. म्हणजे तुम्ही जे म्हणताय विद्यार्थ्याच्या शिक्षणामध्ये खंड पडू नये याची तळमळ संस्थापकापासून ते शिक्षकांपर्यंत अगदी एखाद्या सेवकांपर्यंत आपल्याकडे आहे. ही खूप जमेची बाजू आहे. आणि मग आम्ही काय ठरवलं की आमच्या सन्माननीय अध्यक्ष माननीय धर्मराज काडादी साहेबांच्या मार्गदर्शनातून, शिक्षण समितीच्या मार्गदर्शनातून ऑनलाईन शिक्षण कसं देता येईल याचा एक नियोजन आराखडा तयार केला. आणि ऑनलाईन शिक्षण देत असताना विद्यार्थ्याची सामाजिक स्थिती, त्याची मानसिक स्थिती, त्याची कौटुंबिक स्थिती काय असेल, माझ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांची, तो अभ्यास तयार करून त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून प्रत्येक शाळेने आपलं एक वेगळं मॉडेल बनवलेलं आहे. एक आहे, मला आणखीन एक इथं सगळ्यांना नम्रपणे सांगायचंय, एका शाळेची तुलना दुसऱ्या शाळेबरोबर आपल्याला करता येणार नाही. उदाहरणामध्ये वेगवेगळ्या माध्यमांच्या शाळा आहेत. उदाहरणामध्ये सीबीएसई पासून ते IB पर्यंत वेगवेगळ्या बोर्डाच्या शाळा आहेत. आपल्या महाराष्ट्र मंडळाचं पुणे बोर्डाची शाळा आहे, कन्नड माध्यमाच्या शाळा आहेत, उर्दू माध्यमाच्या शाळा आहेत. प्रत्येक शाळेमध्ये येणारा विद्यार्थी वर्ग हा वेगळा आहे. त्यामुळे एक प्रकारचं मॉडेल आपण शहराला, शाळेला लागू करू शकत नाही. त्यामुळे याच्यात आमच्यासारखं जसं आम्ही केलं तसं प्रत्येक शाळेने केलेलं आहे. किंबहुना केलं नसेल तर आजच्या चर्चेतून कदाचित ते करतीलही की आपल्याकडे येणारा विद्यार्थी वर्ग कोणता आहे, पालकाची स्थिती काय, याचा अभ्यास करून जर ऑनलाईन शिक्षणाचं त्यांनी माध्यम वापरली तर नक्कीच ऑनलाईन शिक्षण हे प्रभावी होऊ शकतं. उदाहरणामध्ये आता आमच्याकडे इंग्रजी माध्यमाच्या ज्या शाळा आहेत तिथं बऱ्यापैकी सदन पालक वर्ग असतो. त्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये अँड्रॉइड मोबाईल आहे, टॅब्स आहेत, संगणक आहेत. त्यामुळं तिथं जे काही शिक्षण दिलं जातं ते बऱ्याच वेळा डायरेक्ट पोहोचू शकतं. पण ज्या मराठी माध्यमाच्या आमच्या संकुलामध्ये शाळा आहेत, आता उदाहरणामध्ये सिद्धेश्वर प्रशाला, आमच्याकडे येणारा वर्ग सध्या जर तुम्ही सर्वे केला तर 40% विद्यार्थी हे कंटेनमेंट झोन मधले आहेत. आणि सिद्धेश्वर प्रशाला आमचे कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांना अगदी अनेक हजारो वेळा जरी आम्ही नतमस्तक केलो तरी आमचं आयुष्य कमी पडेल. कारण का, अप्पासाहेबांच्या विचारामध्ये एक होतं की गरीबातल्या गरीब विद्यार्थ्यापर्यंत शिक्षण हे पोहोचलं गेलं पाहिजे, शेतकऱ्यांच्या मुलांपर्यंत शिक्षण पोहोचलं पाहिजे. या भावनेतून त्यांनी सिद्धेश्वर प्रशालेचं रोपटं लावलं. आणि वंचित राहू नये शिक्षणापासून कोणी वंचित राहू नये. अप्पासाहेबांच्या या विचारसरणीनं आज 75 वर्ष आम्ही पूर्ण करतोय. आणि या 75 वर्षामध्ये शाळेने काय दिलं तर शेतकऱ्यांच्या घरापर्यंत शिक्षण पोहोचवलं, सर्वसामान्य मुलांच्या घरापर्यंत शिक्षण पोहोचवलं. त्यामुळे या शाळेमध्ये येणारा वर्ग हा अतिशय सामान्य परिस्थितीतून येतो. चांगल्या परिस्थितीतली मुलं आहेत, धुनी भांडी करणाऱ्या काही व्यक्तींची मुलं आमच्याकडे येतात, दररोज छोटे छोटे व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींची मुलं आमच्याकडे शिकतायत. म्हणजेच काय, अगदी तळागाळापासून ते चांगल्या घराण्यातील मुलं या प्रशालेमध्ये येतात. या सगळ्यांचा विचार आम्हाला ऑनलाईन शिक्षणामध्ये करावा लागतो. आणि मग आमच्या अध्यक्षांनी माननीय काडादी साहेबांनी आम्हाला जे सांगितलं, आम्हाला स्वातंत्र्य दिलं की एक लक्षात घ्या, हे सगळं करत असताना कुठेतरी शिक्षकांवर विश्वास ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि जर तो असेल तर अशा प्रकारची चॅलेंजेस चांगल्या पद्धतीनं शिक्षक घेऊ शकतो, त्याच्यावर मार्ग काढू शकतो. आणि आमच्या संस्थेचं एक यशाचं गमक जर तुम्ही म्हणाल तर आमच्या संस्थापकांचा आमच्यावर ठेवलेला तो विश्वास आहे. आणि त्यांनी सांगितलं की प्रत्येक शाळेने आपापल्या परिस्थितीचा विचार करावा आणि ऑनलाईन शिक्षण सुरू करावं. मग इंग्रजी माध्यमाच्या शाळेने वेगळ्या पद्धतीचं नियोजन केलं. आम्ही काय केलं, आमच्याकडे जो विद्यार्थी वर्ग आहे त्याचा अभ्यास केला, त्यांच्याकडे किती प्रमाणामध्ये अँड्रॉइड मोबाईल आहे,
साधे मोबाईल कुणाकडे आहेत, संगणक किती आहेत, आणि सर तुम्हाला आश्चर्य वाटेल आमच्याकडे हे असण्याचं प्रमाण फक्त 40 ते 50% आहे. म्हणजे 50% वर्ग अजूनही या सगळ्या तरी आपण ऑनलाईनचा तो प्रयत्न करतो सर. भौतिक सुविधांपासून वंचित आहे. ही खरं तर आपल्या एकूण आर्थिक परिस्थितीचा तो भाग म्हणावा लागेल. सर आणखीन एक तुम्ही म्हणजे महत्वाचा एक विषय तुम्ही म्हटला होता की शिक्षकांवरचा विश्वास, नक्कीच म्हणजे शिक्षकांवरचा विश्वास जो आहे तो आपल्या समाजाचा आहेच आहे. पण आता ही जी सगळी परिस्थिती उद्भवली आहे त्यामध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी असं दिसतं की ऑनलाईन प्रक्रिया राबवताना कुठेतरी जाऊन शिक्षकांची एक सकारात्मकता दिसत नाही. की संस्थेमध्ये येणं असेल किंवा मग जे ऑनलाईन शिक्षण आहे त्यासाठी एक आपली तयारी, ती तयारी म्हणा किंवा सकारात्मकता म्हणा, किंवा काय काय वेळेला असं होतं की ही शिक्षक वर्ग कंटेनमेंट झोन मधले आहेत. मग अशाल ते तिथून बाहेर पडणं, ते शाळेत येणं, या ज्या अडचणी आहेत त्या तुमच्या समोरच्या कशा पद्धतीच्या आहेत? सर हा प्रश्न शिक्षकांची मानसिकता म्हणजे एक मुख्याध्यापक आहात, तुमची तळमळ आहे, संस्था चालकांची तळमळ आहे, पण तो शिक्षकांचा जो अपेक्षित तुम्हाला प्रतिसाद मिळायला हवा, ती सकारात्मक शिक्षकांची असायला हवी. ते आपल्याला काही बऱ्याच ठिकाणी असं दिसतं आपल्याला की ती शिक्षकांची ती तशी मानसिक तयारी ऑनलाईन साठीची आहे का नाहीये? याचं कारण असं आहे सर, मला एक सांगा, याचं जर सर्वे करून आपण एकूण आकडा काढला की एकूण शिक्षकापैकी नकारात्मक शिक्षक किंवा त्यांची भूमिका, तर मी म्हणेन, अगदी ठामपणे सांगतो, गेली अनेक वर्ष मी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतोय, की अगदी याचं नकारात्मक विचार करणारी जी शिक्षकांचा एक गट आहे तो अगदी निग्लिजिबल आहे. त्याला काही कारणं पण आहेत. मला सांगा, आमचा एखादा शिक्षक आता एखाद्या वर्षाने रिटायर होतोय, ज्याचं वय आता 55 आहे, 57 आहे, आणि एका वर्षामध्ये तो निवृत्त होत आहे. आतापर्यंत त्यांनी फक्त पारंपरिक पद्धतीने अध्यापन केलेलं आहे. त्याला या सगळ्या टेक्नॉलॉजीचा आता या प्रसंगामुळे परिचय होतोय आणि अवगत नाहीयेत. मग त्याला ते येत नाही याचा अर्थ तो नकारात्मक भूमिका घेतोय असं म्हणण्याचं कारण नाही. आपण अशाही शिक्षकाला, जे चांगल्या प्रकारचे ट्रेंड शिक्षक आहेत, त्याच्या सानिध्यामध्ये त्याला आणलं पाहिजे, त्या प्रवाहामध्ये त्याला आणलं पाहिजे. इतर शिक्षक जर ऑनलाईनचं 75% काम करत असतील तर त्याची सुरुवात 5% सुरुवात होणं गरजेचं आहे. त्यामुळं आपण जे एक चर्चा करतो किंवा आपल्याला असं वाटतं की काही शिक्षकांमध्ये ही नकारात्मक भूमिका आहे का, तर मला वाटतं याचं प्रमाण फक्त 5% असू शकतं. आणि त्याचं कारण असं आहे की मी गेली 25 वर्ष पारंपरिक पद्धतीनं शिकवतोय आणि मला मोबाईलचा मनावा तसा वापर करता येत नाही, आणि आता तो शिकणं आणि ऑनलाईन या प्रवाहामध्ये येणं मला कठीण वाटतं. म्हणून कदाचित ती त्याची मानसिकता असू शकते. याचा अर्थ तो या प्रवाहापासून लांब आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. दुसरा जो प्रश्न होता तो कंटेनमेंट झोन मधला. खरं तर एखादा शिक्षक कंटेनमेंट झोनमध्ये असेल तर मला एक सांगा सर, आपलंच जर कुटुंब एखादं कंटेनमेंट झोनमध्ये असलं, बाधित क्षेत्रामध्ये असलं, तर आपल्या घरामध्ये खरोखरच चांगली मानसिकता असू शकते का? नाही. कारण का, सध्या प्रत्येकाला आपलं कुटुंब, आपलं शहर, आपलं राज्य, आपला देश, आपलं जग आणि स्वतःचा जीव तुम्ही म्हटल्यासारखं वाचवणं महत्वाचं आहे. त्यामुळे एखाद्या बाधित क्षेत्रामध्ये एखादा शिक्षक राहत असेल आणि त्याची मानसिकता नसेल तर ती मानसिकता हळूहळू त्याची बदलायला हवी. त्यासाठी शाळेनं, मुख्याध्यापकानं प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि मला 100% खात्री आहे की सर, असं एखाद्या पद्धतीनं जर केलं तर तो शिक्षक नक्कीच सकारात्मक होऊ शकतो. फक्त आपण आग्रह कुठं धरू नये, त्यांनी आलंच पाहिजे, त्यांनी त्या पद्धतीनं काम केलंच पाहिजे. कारण मुद्दा असा आला बोलता बोलता, म्हणजे ही सगळी चर्चा होती, आपल्या समोर काही उदाहरणं घडली अशी. पेमेंट घेण्यासाठी तो शिक्षक घरातून बाहेर पडतोय, बँकेपर्यंत जातोय, पेमेंट घेतोय, पण जेव्हा शिकवण्याची म्हणून वेळ येते तर तेव्हा मात्र मग ते कुठेतरी मागे पुढे सरकायचं. आणि आपण म्हटल्यासारखं की स्वतःचा जीव किंवा कुटुंब, अशा एका वातावरणामध्ये ही जी भूमिका आहे, म्हणजे काही उदाहरणं आपल्या समोर आली असतील. पेमेंट घ्यायला एखादा शिक्षक घरातून बाहेर बँकेपर्यंत जातो. किती वेळासाठी बाहेर येतो सर तो पेमेंट घेण्यासाठी? एक अर्धा तास, तासभर. स्वतःच्या कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी फक्त शिक्षकच महिन्याचं वेतन घ्यायला बाहेर येतो काय? इतर कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्ती, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्ती स्वतःचं वेतन घेण्यासाठी बाहेर येत नाही आहेत का? सगळेजण येतात. पण याचा अर्थ असं नाही की तू पेमेंट घ्यायला येतो आणि ऑनलाईनला नको म्हणतो. अशी कुठली उदाहरणं फारशी नसतील. अपवादात्मक एखादं दुसरं असू शकतं. पण आपल्याकडे समजा 5% असं प्रमाण असेल असं गृहीत धरा.
मुख्याध्यापक म्हणून माझी भूमिका काय असणार आहे, त्या 5% सुद्धा 100% मध्ये आणणं. त्या व्यक्तीला जो काही भाग वाटतो, त्याची मानसिकता जी बदलली आहे, त्या प्रक्रियेमध्ये आणणं हे माझं कर्तव्य आहे आणि त्याला सकारात्मककडे आणणं माझं कर्तव्य आहे आणि आपण मुख्याध्यापक म्हणून हे करू शकतो असं मला वाटतं. त्यामुळं शिक्षकांवर विश्वास हा असलाच पाहिजे, त्याशिवाय एवढी पिढी घडली नसती. आणि थोडं बहुत जर काही तुमच्या म्हणण्यानुसार हे जर प्रकार घडतही असतील तर प्रत्येक शाळा आपापल्या परीनं आता सध्या त्यांना त्या प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न करतायत आणि त्या पद्धतीनं चांगलं काम चालू आहे असं मला वाटतं. सर, या चालू शैक्षणिक वर्षाबद्दल काय वाटतं? म्हणजे एकंदरीत कुठंतरी अभ्यासक्रम कमी करून हे शैक्षणिक वर्ष पार पडेल असं वाटतं की अन्य काही आपल्यासमोर एक चित्र दिसतं या शैक्षणिक वर्षासंदर्भात? कसं असेल चित्र? कारण मला असं वाटतं की साधारणपणे दिवाळीनंतरच काहीतरी शैक्षणिक क्षेत्राची गाडी रुळावर येईल असं एक साधारणपणे आपल्याला दृश्य दिसतं. बरं, याच्यावर थोडीशी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मागच्या वर्षी शैक्षणिक नुकसान नाही झालं, फक्त केवळ परीक्षा नाही झाल्या. याबद्दल थोडीशी मी पार्श्वभूमी सांगेन सर. वास्तविक पाहता जोपर्यंत ठराविक दिलेलं पुस्तक संपवणं म्हणजे माझं शैक्षणिक वर्ष पूर्ण करणं ही संकल्पना वेगवेगळ्या मान्यवरांच्या, पालकांच्या, समाजातील व्यक्तींच्या डोक्यातून जात नाही तोपर्यंत हाच विचार येणार, शैक्षणिक नुकसान कशाला म्हणायचं नेमकं? म्हणजे माझा मुलगा शाळेत गेला नाही, जे काही 10 धडे त्याला पुस्तकामध्ये दिलेले होते ते शिकवले गेले नाहीत आणि त्यावर आधारित परीक्षा घेतली नाही, म्हणजे माझ्या मुलाचं शैक्षणिक नुकसान होतोय. ही जर शिक्षणाची एवढी संकुचित व्याख्या जोपर्यंत आपण पुसून काढत नाही तोपर्यंत हा समज होत राहणार. याच्यासाठी आपल्याला काय करायला हवं? आता एक लक्षात घ्या, मला आपले देशाचे माजी पंतप्रधान माननीय जवाहरलाल नेहरू यांचं एक विधान आहे महाराष्ट्राबद्दल. महाराष्ट्राला संपूर्ण देशाची शिक्षणाबद्दलची प्रयोगशाळा मानली गेलेली आहे. म्हणजे महाराष्ट्र शिक्षणाबाबतीत किती पुढारलेला अग्रेसर राज्य हे लक्षात घ्या. ज्यावेळेस नेहरू सारखे अगदी अभ्यासू पंतप्रधान करतात की महाराष्ट्राला आम्ही काय म्हणून बघतो, शिक्षणाची प्रयोगशाळा म्हणून बघतो. आणि यासाठी महाराष्ट्रात आतापर्यंत शिक्षण क्षेत्रातलं झालेलं कार्य अवर्णनीय आहे. आज जर तुम्ही आमची बालभारतीनं तयार केलेली किंवा SSC बोर्डाने तयार केलेली जर पाठ्यपुस्तकं पाहिली तर ती तुलनेनं खूप इतर राज्याच्या तुलनेनं सरस आहे म्हणण्यापेक्षा इतर राज्य जेवढी पुढारलेली आहेत शिक्षणाच्या बाबतीत त्या जोडीला, त्या तोडीला आपलं महाराष्ट्र राज्य शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. इतकी सुंदर पाठ्यपुस्तकं आपल्याकडे तयार झालेली आहेत, इतक्या चांगल्या पद्धतीचं प्रशिक्षण आपल्याकडे दिलं जातं, इतक्या चांगल्या पद्धतीचं मूल्यमापन आपल्याकडे केलं जातं. तुम्ही म्हणल्यासारखं या सगळ्या यंत्रणेवर, या व्यवस्थेवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. म्हणून पहिली एक गोष्ट, आज जे काही वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही चर्चा ऐकता, टीव्हीवर चर्चा पाहता, आपल्याकडे शिक्षण तज्ज्ञांची संख्या खूप चांगली आहे. खूप अभ्यासू व्यक्ती या शिक्षण क्षेत्रामध्ये आहेत आणि गेली अनेक महिन्यापासून त्यांनी टीव्हीच्या माध्यमातून, वेगवेगळ्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून सांगतायत की खरं शिक्षण काय. आणि याला कुठेतरी एक गट असा आहे, मी ज्याला विनोदानं नेहमी म्हणतो स्वयंघोषित शिक्षण तज्ज्ञ. अलीकडे यांची संख्या खूप वाढलेली आहे की त्यांनी प्रतिक्रिया काही व्यक्त करायची, त्यांनी वेगळ्याच प्रतिक्रिया त्याला व्यक्त करायच्या. आणि ही तज्ञ, अशी जी स्वयंघोषित शिक्षण तज्ज्ञांची संख्या आहे ती जागोजागी आहे. ज्याला गुणवत्ता सांगायची आहे पण ती AC मध्ये बसून सांगायची की गुणवत्ता कशी वाढ केली पाहिजे. आणि अशा शिक्षण तज्ज्ञांनी शिक्षणाचं समाजशास्त्र अभ्यासलेलं आहे का? शिक्षणाचं मानसशास्त्र अभ्यासलेलं आहे का? शिक्षणाचं तंत्रज्ञान अभ्यासलेलं आहे का? नाही. मग त्यांच्या विचारातून काय येतं? दिलेलं पुस्तक शिक्षकांनी नियोजनबद्ध शिकवणं आणि त्यावर एखादी परीक्षा घेणं म्हणजे अभ्यासक्रम पूर्ण झाला आणि विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान झालं नाही. ही जी विचारधारा आहे ती कुठेतरी आपण थांबवली पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये जे अतिशय अनुभवी तज्ज्ञ शिक्षक आहेत, तज्ज्ञ शिक्षण तज्ज्ञ आहेत, त्यांनी पुढे यायला हवं आणि शिक्षणाचं स्वरूप समाजाला पटवून देणं गरजेचं आहे. तरच आपल्या विचारधारेतून पाठ्यपुस्तक आणि परीक्षा आणि विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान या संकल्पना दूर होणार आहे. अन्यथा एक प्रकारचा
संस्थांवर, शाळांवर, विद्यार्थ्यांवर, शिक्षकांवर एकच ताण आहे, अभ्यासक्रम पूर्ण करा, परीक्षा घ्या, मूल्यमापनाच्या नोंदी ठेवा आणि तो होतोय का नाही याचे अहवाल आमच्याकडे सादर करा. मग मला सांगा, हे सगळं केलं म्हणजे शिक्षण का हो? असं त्या शिक्षणाला असं जर आपण शिक्षण देत असू तर मला वाटतं आपण एक सक्षम समाज निर्मितीसाठी जी पिढी लागते ती पिढी घडवण्यामध्ये कुठेतरी कमी पडू. तर मुळात मला इथं असं म्हणायचंय सर, महाराष्ट्र शासनामध्ये राज्य मंडळाकडे असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, शाळांची संख्या ही 80% आहे. इतर बोर्ड आपल्याकडे किती आहेत? CBSE पासून ते IB. हे काही प्रत्येक पालकाला आपल्या मुलाला कोणत्या माध्यमाच्या शाळेत घालावं हे स्वातंत्र्य, कुठलंही बोर्ड वाईट नसतं. आतापर्यंत तुम्ही कुठल्याही बोर्डाने एकमेकाच्या बोर्डावर टीका केली अशी कुठल्याही माध्यमामधून बातमी ऐकलेली नाही. नाही, तसं घडलं. प्रत्येक बोर्ड श्रेष्ठ आहे, प्रत्येक बोर्डाचा अभ्यासक्रम चांगला आहे, प्रत्येक बोर्डाचं नियोजन उत्तम आहे. मग समाजामध्ये अमक्या माध्यमाच्या शाळा चांगल्या, मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये आता काही फारसं राहिलं नाही, हा विचार कुणाकडून निर्माण होतो? स्वयंघोषित शिक्षण तज्ज्ञांकडून होतो. तसं कुठल्याही प्रकारचं बोर्ड आपापसामध्ये चर्चा करत नाही. आणि म्हणून मला या सर्व प्रेक्षकांना किंवा या माध्यमातून सर्वांना सांगायचं की महाराष्ट्र राज्य शासनाचं जे काही आपलं SSC बोर्ड असेल, बालभारतीचं मंडळ असेल किंवा पाठ्यपुस्तक मंडळ असेल, SCRT असेल, हे अप्रतिम काम करतं, अप्रतिम नियोजन आहे. आणि या नियोजनानुसार आपण जो प्रश्न विचारला की मुलं जर शाळेत येऊ शकली नाहीत तर त्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही का, याचं एक सोपं उत्तर आहे. आपल्याला वर्षभरामध्ये 365 दिवस असतात आणि या 365 दिवसापैकी शाळा भरते फक्त 200 किंवा 210 दिवस. मग मला सांगा सर, 365 दिवसापैकी जर आपल्याला 200 दिवस मिळाले, इथून पुढेही समजा आपण या परिस्थितीमुळे जूनमध्ये शाळा सुरू शकलो नाही, जुलैमध्ये सुद्धा शाळा शक्य नाही झाली, 1 ऑगस्टला जरी आपण शाळा सुरू केलो टप्प्याटप्प्याने शासनाच्या गाईडलाईन नुसार, तरी सुद्धा कुठल्याही प्रकारे माझ्या शिक्षक बंधू भगिनीकडून अभ्यासक्रम पूर्ण करताना चांगल्या पद्धतीने शिकवताना अडचणी येणार नाहीत. त्यामुळे ही भूमिका प्रथम पालकांनी बाजूला ठेवायला हवी की वर्ष सुरू नाही झालं तर काय करायचं, असं होणार नाही. परमेश्वराच्या कृपेनं ही परिस्थिती लवकरच संपेल, पण जे काही दिवस मिळतील त्या दिवसामध्ये अगदी माझा महाराष्ट्रातील सर्व शिक्षक दिवस आणि रात्र काम करून हे शिक्षण पूर्ण करेल. कारण का, आम्ही कोणी कॉर्पोरेट एरियामध्ये काम करत नाही. शाळा ही कॉर्पोरेट एरिया नाही, शाळा ही 5 स्टार हॉटेल नाही. शाळेमध्ये येणारा विद्यार्थी आनंदानं बागडणारा आहे. तो इथं येणार, मित्राशी दंगामस्ती करणार, वर्गात गोंधळ घालणार आणि मानसशास्त्राच्या दृष्टीनं असं जर तो करत असेल तर त्याचा योग्य दिशेनं विकास आहे. आणि यामुळं पालकांपेक्षा आम्हाला जास्त आतुरता आहे की माझा विद्यार्थी शाळेमध्ये कधी येईल आणि मला कधी तो कडकडून मिठी मारेल. त्यामुळं कुठलीही शाळा उशिरा सुरू व्हावी अशी अपेक्षा बाळगणारी नाही. आणि यामुळे 365 दिवसापैकी जर आम्हाला 200 दिवस मिळाले तरी सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीनं हे जे शैक्षणिक वर्ष ते पूर्ण करू शकतो. म्हणजे जे सर जे चित्र आपल्याला दिसतं की साधारणपणे हे ऑक्टोबर नंतर काही परिस्थिती सुरळीत होईल, तर तो जो कालावधी तो आपल्याला पुरेल का? हो नक्कीच. त्याच्यामध्ये आपल्याला 2 मार्ग आपण चर्चा करूया. एक सगळ्यात महत्वाचं 10वीचं वर्ष महत्वाचं आहे. बरं, आणखीन याच्यामध्ये एक भाग येतो की आपण एक प्रथम सत्र, द्वितीय सत्र असा जो एक भाग असतो, मग तेव्हा अशा काही अडचणी आपल्याला येतात, त्यावर आपण चर्चा करूया. एक याच्यात सगळ्यात पहिली भूमिका मी मानतो 10वी या शैक्षणिक वर्षाची. महत्वाचं 10वीचं वर्ष, कारण SSC बोर्ड परीक्षा असते ती आपल्याला घ्यावीच लागते. पण यात मार्ग आहे सर. यात काय मार्ग काढता येईल? सध्याचा जो काही अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम समजा आम्ही 75% जरी ठेवलो आणि 25% शासन नियमानुसार जर त्याच्यामध्ये कपात करण्यात आली तरी सुद्धा मुलांच्या दृष्टीने शैक्षणिक कुठलंही नुकसान होणार नाही या मताचा मी आहे. याचं कारण सांगतो सर. मी 10 धड्यापैकी 5 धडे शिकवतो, 8 धडे शिकवतो का 2 धडे वगळतो याला माझ्या दृष्टीनं महत्वाचं नाही. त्या 5 धड्यामध्ये जी मूल्य दिलेली आहेत, जे संस्कार दिलेले आहेत, ज्या क्षमता दिलेल्या आहेत, ज्या कॉम्पिटन्सीज दिलेल्या आहेत, त्या माझ्या मुलाला येतात काय? याचं साधं उदाहरण, माझ्या मुलाला इंग्रजी मध्ये 4 ओळी लिहिता येतात का नाही हे कौशल्य.
हे कौशल्य मी 2 दिवसामध्ये माझं तंत्र वापरून शिकू शकतो, 10 दिवसामध्ये शिकू शकतो, 15 दिवसामध्ये शिकू शकतो. पण 15 दिवसानंतर जर माझ्या विद्यार्थ्यांचं मला लक्षात आलं की माझा विद्यार्थी लिहू शकतो, माझा विद्यार्थी गणित बेरीज करू शकतो, गणितातल्या मूलभूत क्रिया करू शकतो, हे सगळं महत्वाचं आहे. त्यामुळं जोपर्यंत धड्याचं काउंटिंग बंद होणार नाही तोपर्यंत हा घोळ मिटणार नाही. त्यामुळे शासनाने खूप चांगलं नियोजन केलेलं आहे की आपण काल परवा पेपरमध्ये आपण वाचला असाल, अभ्यासक्रमाला कात्री लावणं म्हणजे फक्त त्यात त्यांनी नियोजन काय केलं की काही धडे स्वयं अध्ययनासाठी असतील, सेल्फ स्टडी साठी असतील, काही धडे प्रत्यक्ष वर्गामध्ये शिकवण्यासाठी असतील, काही धडे ऑनलाईनच्या माध्यमातून घेता येण्यासारखे असतील. या माध्यमातून तो अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे. आणि म्हणून 75% जर अभ्यासक्रम आपण 10वीला घेतला तरी सुद्धा 10वीचं वर्ष व्यवस्थितपणे पूर्ण होऊ शकतं. त्यामुळे टप्प्याटप्प्याने शासनाने सांगितलंय, सुरुवातीला आपण 9वी 10वीच्या शाळा सुरू करून बघूया, काय अडचणी येतात त्यावर आपण मात करू आणि पुढे जाऊ आणि मग खालच्या वर्गाकडे येऊया. आता खालच्या वर्गाचं कसं आहे सर, 1ली पासून ते 8वी पर्यंत आपण RTE प्रमाणे बरोबर कुठल्याही विद्यार्थ्याला अनुत्तीर्ण करत नाही किंवा त्याच वर्गामध्ये ठेवत नाही. याचा अर्थ असा की जो काही ठरवून दिलेला अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम विद्यार्थ्याकडनं व्यवस्थितपणे शिकवून पूर्ण करून घ्यायचा. तो जर झाला तर वर्षभरामध्ये जे काही अंतर्गत मूल्यमापन आहे, फक्त परीक्षा आता राहिली नाही. पूर्वी जसं आपल्याकडे सामायिक वार्षिक परीक्षा झाली की त्याचा ऍव्हरेज काढून आपण विद्यार्थ्यांना पास करत होतो. आता 1ली ते 8वी मध्ये काय झालेलं आहे सर, त्या इयत्तेनुसार 50% पेक्षा जास्त भाग हा अंतर्गत मूल्यमापनाचा आहे. उदाहरणामध्ये जर 1ली ते 4थी पाहिलं तर आपण 60-70% प्रमाणे अंतर्गत मूल्यमापन घेतो आणि 5वी ते 8वी पर्यंत जसजसं आपण वर जातो तसं अंतर्गत मूल्यमापनाचं प्रमाण कमी येतं. पण सर्वसाधारणपणे आपण म्हणूया 50% अंतर्गत मूल्यमापन आहे. आणि हे अंतर्गत मूल्यमापन याचा अर्थ काय, दैनंदिन त्याचं मूल्यमापन करायचंय वर्षभर, फक्त एका परीक्षेच्या माध्यमातून नव्हे. आणि यामुळं जेव्हा शाळा सुरू होतील तेव्हा आपण आकारिक मूल्यमापनाच्या माध्यमातून शिक्षक त्याचं मूल्यमापन करतील. भले एखादी सत्र परीक्षा होऊ शकली नाही, आपल्याला डायरेक्ट वार्षिक परीक्षा जरी घ्यावी लागली तरी सुद्धा यामध्ये तिळमात्र विद्यार्थ्यांचं कुठलंही नुकसान होणार नाही. त्याचं जे आकलन आहे ते आपल्या समोर येणारच आहे. फक्त माझी विनंती एवढीच आहे की अभ्यासक्रम कमी केल्यानं, धडे कमी केल्यानं विद्यार्थ्यांचं नुकसान होणार असं जर मानणारा वर्ग असेल तर तो चुकीचा आहे. दिलेल्या अभ्यासक्रमातून तो काय शिकला, काय शिकला नाही याचं जर मूल्यमापन झालं तर ते शैक्षणिक वर्ष यशस्वी झालं असं मी म्हणेन. सर, आत्ताच आपण उल्लेख केला की काही म्हणजे वर्ग सुरू करण्यासंदर्भात, आणि आताच आपल्याला दिसतंय की जुलै महिन्यापासून 9वी 10वी हे सर्व शाळांनी सुरू करावे असे काही निर्देश आहेत. हे शक्य आहे असं आत्ता वाटतं का, किंवा या संदर्भात एक तुमचं नियोजन कसं आहे की 9वी 10वीचे वर्ग सुरू होते? कारण 10वीचे तर ऑनलाईन झालेत आणि आपण 9वीचा जरी विचार केला तर सगळी ऑनलाईन प्रक्रिया सुरूच आहे. पण ह्या विद्यार्थ्यांनी शाळेत यावं. ऑनलाईन मध्ये एक मोठी अडचण सांगतो सर मी तुम्हाला. ऑनलाईन मध्ये आपण अभ्यास देऊ शकतो, पण अभ्यासाचं मूल्यमापन जसं वर्गात केलं जातं तसं ऑनलाईन माध्यमातून ते शक्य नाही. ते करणार तरी कसं? उदाहरणामध्ये जर मी म्हणालो विद्यार्थ्यांना हा घरचा अभ्यास दिलेला आहे तो केलाय का नाही तुम्ही मला फोन करून सांगा, विद्यार्थी हो म्हणतील. काही विद्यार्थी व्हॉट्सअपवर फोटो काढून दाखवतील. ज्यांच्याकडं अशा प्रकारच्या सुविधा नाही त्यांना आम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून अभ्यास कसा द्यायचा? बरं, जे गरीब पालक आहेत, ज्यांना आपल्या व्यवसायानिमित्त नोकरीनिमित्त दिवसभर बाहेर जावं लागतं, सोबत मोबाईल ते घेऊन जातात, अशा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. त्यामुळं शाळा ही लवकरात लवकर सुरू व्हावी अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे. पण तुम्ही जो म्हणालात की शाळा खरं तर 1 जुलैपासून सुरू करणार असं निर्देश होते, पण आपलं महाराष्ट्र शासन असेल किंवा आपले सगळे सोलापुरातील सर्व मान्यवर अधिकारी असतील, कुणालाही अशा प्रकारचा एक कॉन्क्रीट निर्णय घेता येत नाही. याचं कारण परिस्थिती ही दिवसेंदिवस बदलत चाललेली आहे. काल जरी मी एक विधान केलं असेल की बाबा आपण शाळा जुलैमध्ये सुरू करू, पण आजची परिस्थिती वेगळी. त्यामुळं एखाद्या अधिकाऱ्यांनी, एखाद्या सन्माननीय विभागाने एखादा निर्णय घेतला म्हणजे त्यांनी तो का बदलला असं म्हणण्याचं काही कारण नाही, किंवा त्यांच्यावर टीका टिप्पणी करण्याचंही काही कारण नाही, कारण परिस्थिती ही कोणाच्या हातात नाही. आता आपण 15 दिवसापूर्वी म्हणजे 15 जूनला जे परिपत्रक आलं होतं त्यामध्ये असं म्हणलं गेलं की बाबा आपण जुलैमध्ये शक्यतो पहिल्या आठवड्यात 9वी 10वीचे वर्ग सुरू करण्याचा प्रयत्न करू.
पण 15 जून पासून ते आज आपण जवळजवळ एक 15 दिवसामध्ये महिना अखेरला आलेलो आहोत. यामध्ये लक्षात येतं की परिस्थिती सोलापुरातली काही फारशी बदललेली नाही. प्रादुर्भावाचं प्रमाण हे काही कमीही झालेलं नाही, वाढत चाललेलं आहे. एखाद्या दिवशी संख्या जास्त येते, एखाद्या दिवशी कमी येते. कंटेनमेंट झोन जर बघायला गेलो तर सोलापुरात आता कुठलीच एरिया राहिली नाही जिथं अशा प्रकारचे रुग्ण आढळले नाहीये. मग मला सांगा, अशा परिस्थितीमध्ये आपण सुरुवातीला म्हणालो जुलैमध्ये सुरू करणार होतो आणि आता म्हणत नाही, हे कुणाकडे आपल्याला बोट दाखवता येणार नाही. कारण असं आहे, माझा मुलगा म्हणजे माझा विद्यार्थी आणि त्याची जीवित सुरक्षितता हे माझ्यासाठी पहिलं प्राधान्य आहे. त्यामुळे सध्या तरी मला असं वाटतं की जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये 9वी-10वीचे वर्ग जे सुरू होणार होते त्याबद्दल आत्ता तरी आपल्याला काही फारसं सांगता येणार नाही. पण परिस्थिती जर आटोक्यात आली तर आमच्या संस्थेनं ABC असं एक प्लॅन तयार केलेला आहे. आम्ही माननीय धर्मराज काडादी साहेबांच्या नियोजनातून मार्गदर्शनातून ABC प्लॅन तयार केलाय. यामध्ये आम्ही काय केलंय सर, ए मध्ये शाळा 3 दिवस पहिल्या टप्प्यामध्ये एका वर्गातल्या निम्म्या विद्यार्थ्यांना बोलवायचं. सोमवार, मंगळवार, बुधवार 50% विद्यार्थी बोलवायचे अल्टरनेट डेज आणि राहिलेल्या दिवसामध्ये अल्टरनेट डेज बोलवायचं, कारण मोठ्या शाळेसमोरच्या वेगळ्या अडचणी आहेत. हा ए प्लॅन मध्ये आम्ही सांगितलं. बी प्लॅन मध्ये आम्ही काय विचार करतोय, 5वी ते 7वी सकाळ सत्रामध्ये भरवायची आणि 8वी ते 10वी दुपार सत्रामध्ये पुन्हा अल्टरनेट डेज प्रमाणे भरवायचं. पण सी वर आम्ही काय विचार करतोय, हे आम्ही 15 जून पूर्वी तयार करून ठेवलं होतं. सी मध्ये आम्ही असं म्हणणं मांडलं होतं की 9वी-10वी सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर आपण शाळेमध्ये मुलांना बोलवूया. एकंदरीत त्यांची मानसिक स्थिती काय आहे, त्यांच्या घरातलं वातावरण त्यांना पोषक आहे काय. पण हे कधीपासून बोलवायचं, हे जोपर्यंत जिल्ह्याचे सन्माननीय शिक्षणाधिकारी आम्हाला आदेश देत नाहीत तोपर्यंत आम्ही विद्यार्थ्यांना शाळेत बोलवण्याचं धाडस करू शकत नाही. आपण वर्तमानपत्रामध्ये वाचलं असेल, 1-2 शहरामध्ये अशा प्रकारच्या 10वीच्या शाळा सुरू करण्यात आल्या, पण आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली त्यांच्यावर काही कायदेशीर कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे. याचं कारण असं आहे सर, आपण जर बहुसंख्येने विद्यार्थी इथं बोलवलो, उदाहरणामध्ये माझ्या शाळेमध्ये 1,500 विद्यार्थी आहेत, या 1,500 विद्यार्थ्यांपैकी मी 50% जरी विद्यार्थ्यांना बोलवलो तरी 750-800 विद्यार्थी आले सर. माझा 60चा स्टाफ आहे तो आला. मग या सगळ्या विद्यार्थ्यांना मी फिजिकल डिस्टन्स, सोशल डिस्टन्स हा शब्द वापरणं आता संयुक्त नाही, फिजिकल डिस्टन्सनं मी शाळा चालवू शकेन काय. बरं, माझ्या संस्थेनं सगळ्या भौतिक सुविधा मला आता पुरवलेल्या आहेत. अगदी टेम्परेचर कंट्रोलचं यंत्र, सॅनिटायझेशन, वर्ग स्वच्छता संस्थेनं सगळं आम्हाला करून दिलेलं आहे. पण प्रॅक्टिकली हे शक्य आहे का. त्यामुळे संस्थेनं एक विचार केला, आपण शासनाच्या गाईडलाईन्स प्रमाणे शाळा चालू, आणि ते मलाही योग्य वाटतं. कारण सर, कुठल्याही विद्यार्थ्याच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही. त्यामुळे शाळा कधी सुरू होतील, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार का, तर पालकांना मी इथं नम्रपणे सांगेन, शैक्षणिक नुकसान कुठलीही शाळा होऊ देणार नाही. पण शाळा कधी सुरू होणार हा फारसा गोंधळ न करून घेता आपल्या सोलापुरातली परिस्थिती, आपल्या परिसरातली परिस्थिती याचा विचार करूया आणि त्यानंतर आपण शाळा कधी सुरू होणार याची वाट बघूया. याचं एक साधं उदाहरण आहे सर, सध्या आम्ही पुस्तकं वाटप करतोय. ज्या दिवशी आम्ही 100 पालकांना बोलवतो त्या दिवशी फक्त 20 ते 25 पालक आपल्याकडे पुस्तक न्यायला येत आहेत. म्हणजे पालकांची मनस्थिती आपल्या परिसरातून शाळेपर्यंत पुस्तक नेण्याची सुद्धा नाही. मग ते उद्या विद्यार्थ्यांना पाठवतील का, आणि पाठवलं तर ते जास्त. पालक सोडा, मी एक पालक म्हणून माझ्या मुलाला उद्या शाळेला बोलवलं तर मी पाठवेन का, हा विचार मी माझ्यापासून करेन ना. आणि जर माझं उत्तर नाही असेल तर मी माझ्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये या हे कुठल्या अधिकारानं बोलू शकतो. त्यामुळं आपण सर्वजण, सर्व सोलापूरकरांना माझी नम्र विनंती आहे, सोलापुरात जशी परिस्थिती बदलेल, सकारात्मक वातावरण जसं हळूहळू निर्माण होईल तसं उच्चपदस्थ अधिकारी आपल्याला ज्या काही गाईडलाईन्स देतील त्याप्रमाणे आपण शाळा सुरू करूया. पण नक्की आपल्या विद्यार्थ्याचं कुठलंही नुकसान कोणतीही शाळा करणार नाही, यासाठी पालकांनी, समाजाने संस्थेवर, शाळेवर, शिक्षकांवर विश्वास ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. सर, तुम्ही सातत्याने एक ठाम विश्वास व्यक्त करताय की शैक्षणिक नुकसान होणार नाही. निश्चितच म्हणजे जे काही एक योजना तुमच्या समोर आहेत त्यानुसार हे नुकसान होणार नाहीये. असं असलं तरी शाळा कधी सुरू होणार हे प्रश्नचिन्ह शिक्षकांसमोर आहे, विद्यार्थ्यांसमोर आहे, पालकांसमोर आहे. पुढची शिक्षण पद्धती कशी राहणार याचं देखील कुठली स्पष्टता आपल्यासमोर नाहीये. तर अशा सगळ्या पातळीवरती काही संभ्रमाचं वातावरण तुम्हाला दिसतं का. म्हणजे
हा संभ्रम शिक्षकांसमोर आहे, विद्यार्थ्यांसमोर आहे, पालकांसमोर आहे. ही अशी एक गोंधळाची परिस्थिती तुम्हाला शिक्षण क्षेत्रात दिसते का? नक्कीच सर, ही परिस्थिती आपल्याला नाकारून चालणार नाही. संभ्रमाची अवस्था का आहे त्याची कारण मी तुम्हाला सांगतो. एक पहिल्या पिक्चर कुठलंच क्लिअर नाहीये. पहिल्या स्तरावर आपल्याकडे मी सुरुवातीलाही सांगितलं की महाराष्ट्रामध्ये खूप अभ्यासू शिक्षण तज्ज्ञ आहेत. त्यांनी त्यांची मतं खूप चांगल्या परखडपणे मांडलेली आहेत. त्या मतांचा जर आपण आदर केला असता, त्याप्रमाणे कारवाई करण्याचा सर्वांनी प्रयत्न केला असता तर ही संभ्रमाची परिस्थिती थोडीशी निवळली असती. तदनंतर तुम्ही जसं म्हणाला की हे विचार न पटणारे काही स्वयंघोषित शिक्षण तज्ज्ञ होते, त्यांनी ऑनलाईनचा जोर पकडला, काही ठिकाणी असं झालंच पाहिजे असं आग्रह धरला, त्यामुळे पालकांना संभ्रम स्थिती निर्माण झाली. आणि सगळ्यात तिसरं महत्वाचं कारण, आपल्या देशामध्ये राज्यामध्ये जो प्रादुर्भावाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे त्याला कोणीच उत्तर देऊ शकत नाही. पालकही देऊ शकत नाही, पहिल्यांदाच ही परिस्थिती उद्भवली. शिक्षकही देऊ शकत नाही, संस्थापकही देऊ शकत नाहीत. त्यामुळे संभ्रम नक्की आहे, ते नाकारून चालणार नाही. पण संभ्रमामध्ये सुद्धा आशादायी विचार आपण मनामध्ये आणूया. ही संभ्रम अवस्था कधी दूर होईल? पालकांनी एकच विचार करायला हवं, ज्यावेळेस ही परिस्थिती निवळेल त्यावेळेस मी माझ्या मुलाला शाळेत सोडेन आणि शाळा अगदी ताकदीनं चॅलेंज स्वीकारून माझ्या मुलाला घडवेल, हा आशावाद पालकांनी ठेवायला हवा. तरच ही संभ्रम अवस्था सगळ्यांच्या माध्यमातून दूर होईल. नक्कीच हे कोरोनाचं जे संकट आहे ते अगदी पहिल्यांदाच सगळ्यांसमोर उद्भवलेलं आहे आणि त्यातून प्रत्येक क्षेत्र आपण बघितलं की कशा प्रकारे प्रभावित झालं. आणि त्यामध्ये शिक्षण क्षेत्र मोठ्या प्रमाणे आपल्याला दिसून येतं की इथं तर एक प्रश्नचिन्हच निर्माण झालंय. तरी देखील अशाही परिस्थितीमध्ये संतोष पाटील सरांनी सांगितल्याप्रमाणे शैक्षणिक संस्था असतील, मुख्याध्यापक, शिक्षक हे सगळं आव्हान पेलतायत आणि आपला विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित राहू नये, शिक्षणात त्याचा खंड पडू नये यासाठी पूर्ण ताकदीनं प्रयत्न करत आहेत. आणि पाटील सरांच्या सांगण्यानुसार मनामध्ये जी प्रत्येकाच्या भीती आहे की विद्यार्थ्यांचं जे शैक्षणिक नुकसान होईल त्याचं काय, तर अशा प्रकारचं कुठलंही शैक्षणिक नुकसान होणार नाही. जी काही तंत्र किंवा जी परिस्थितीनुरूप काही निर्णय घेतले जातील आणि विद्यार्थ्यांचा जो शैक्षणिक वर्षातला जो महत्त्वाचा सगळा शिक्षणाचा भाग आहे तो पूर्णपणे पार पाडला जाईल, पूर्ण ताकदीनिशी पार पाडला जाईल. तेव्हा प्रत्येकाने मनामध्ये असा कुठला संदेह ठेवू नये की शैक्षणिक नुकसान होईल. बाकी जे आव्हान आहे ते आहेच आणि त्यातून हे सगळे शिक्षक आणि जे मुख्याध्यापक, संस्थाचालक हे निश्चितच मार्ग काढतील अशा प्रकारचा विश्वास संतोष पाटील सरांनी व्यक्त केला. आणि सगळ्यात महत्त्वाची अपेक्षा त्यांनी पालकवर्गाकडनं व्यक्त केलेली आहे की जी परिस्थिती आपल्यासमोर त्यातून आपण बाहेर पडत असताना पालकांचं मोठं सहकार्य यामध्ये लाभणार आहे आणि शैक्षणिक कार्य करताना या सगळ्या सहकार्यातूनच पुढचा मार्ग निघणार आहे. तेव्हा आज प्रत्येकाच्या मनामध्ये खरं म्हणजे शिक्षण क्षेत्रासंदर्भात जे काही काळजीचं कारण आहे तर तशी काळजी न बाळगता आहे त्या परिस्थितीला तोंड देऊन कुठल्याही प्रकारे शैक्षणिक विद्यार्थ्याचं नुकसान न होऊ देता निश्चितच मार्ग आपल्यासमोर येईल अशा प्रकारचा विश्वास पाटील सरांनी व्यक्त केला. आणि वेगवेगळे प्रश्न जे आपल्या मनामध्ये होते तर त्याचं एक निरसन करण्याचा प्रयत्न म्हणा किंवा एक ठाम विश्वासच संतोष पाटील सरांनी व्यक्त केला. खरं म्हणजे ह्या सगळ्या शैक्षणिक कार्यामध्ये पाटील सरांनी आज वेळ काढला आणि सविस्तर वेळ देऊन एक विवेचन आपलं मांडलं. याबद्दल इन सोलापूर न्यूजच्या वतीनं खुली चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी त्यांचे मनपूर्वक असे आभार मानतो. सर धन्यवाद. धन्यवाद. मी जाता जाता एवढंच म्हणेन, सर्व दर्शकांना माझी नम्र विनंती आहे, महाराष्ट्र शासन खूप चांगल्या पद्धतीनं नियोजन करत आहे. जिल्हा स्तरावर अधिकारी वर्गाकडून उत्तम नियोजन आहे. संस्थापक, शाळा, शिक्षक, मुख्याध्यापक खूप चांगल्या पद्धतीनं नियोजन करतायत आणि प्रत्येकाला आपल्या विद्यार्थ्याची काळजी आहे. त्यामुळं अशा वातावरणामध्ये समाजामध्ये सकारात्मक, नकारात्मक ही प्रतिक्रिया येणार. प्रत्येकाला आपलं विचार मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. कोणी सकारात्मक विचार मांडतील, कोणी नकारात्मक विचार मांडतील, पण ते सगळं बाजूला ठेवून जे चांगलं आहे ते घेऊया आणि पुढे जाऊया. आजच्या चर्चेमध्ये जी मी मतं मांडली ती माझी वैयक्तिक मतं आहेत आणि त्याप्रमाणे आपण एक चांगलं नवीन शैक्षणिक वर्ष लवकरात लवकर आपल्याला सुरू करता येईल अशी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा इन चॅनलला धन्यवाद देतो. नमस्कार सर.